विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. ठाणे महानगरपालिकेच्या व्हर्च्युअल क्लासरूम मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण गणित भाग 1 मध्ये जे प्रकरण 7वं आहे ते सांख्यिकी त्याच्यामध्ये आपण आज वर्ग म्हणजे काय, वर्ग मर्यादा म्हणजे काय, वारंवारता म्हणजे काय, त्याच्यानंतर वर्गांतर आणि वर्ग अवकाश, वर्ग मध्ये काय या संज्ञांचा विचार करणार आहोत आणि त्याच्यावरील काही उदाहरणं आपण सोडवणार आहोत. पहिल्यांदा आपण वर्ग बघूया. जे आपल्याला प्राप्तांक दिलेले असतात त्याचे आपण वेगवेगळे गट तयार करतो. त्या सोयीच्या दृष्टीने आपण जे गट तयार केलेले जातात त्यांना आपण वर्ग असं म्हणतो. उदाहरणार्थ आपण जर शाळेचा विचार केला तर इयत्ता 9वीचा वर्ग बघ, जे 8 वर्षे शिक्षण घेऊन 8वी पास होऊन 9वीत आलेले असतात त्यांचा आपण एक गट तयार करतो आणि त्याला 9वी असं नामकरण करतो. त्याचा तो एक वर्ग झाला. त्याच्यानंतर जो 9वी पास होऊन 10वी मध्ये जातो त्यांचा एक वर्ग तयार करतो. ज्याने 9 वर्षे शिक्षण घेतलेलं असतं आणि 10वीत आलेले असतात पास होऊन, त्यांचा वेगळा वर्ग तयार करतो. जर विद्यार्थी जास्त असतील परत त्याचे आपण उपवर्ग करतो. 9वी अ, 9वी ब, 10वी अ, 10वी ब. तर असे जे गट तयार करतो त्यांना वर्ग असं म्हणतात. प्राप्तांकाच्या सोयीस्कर आकाराच्या गटांना वर्ग असं म्हणतात. त्याच्यानंतर त्या वर्गामध्ये आपल्याला वर्ग मर्यादा जर एखादा गट समजा 5 ते 10 असेल, 5 ते 10 असा जर गट असेल तरी याला या संख्येला खालची वर्ग मर्यादा म्हणतात. वर्गाची खालची वर्ग मर्यादा. आणि 10 ही नंतरची संख्या आहे. हा जर वर्ग असेल 5 ते 10, हा जर वर्ग असेल तर जी पहिली संख्या आहे वर्गाची तिला वर्गाची खालची मर्यादा असे म्हणतात आणि दुसरी जी संख्या आहे त्याला वर्गाची वरची मर्यादा असे म्हणतात. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला वारंवारता. ह्या वर्गामध्ये किती प्राप्तांक येतात, ह्या वर्गामध्ये किती प्राप्तांक येतात त्या प्राप्तांकाच्या संख्येला आपण वारंवारता असं म्हणतो. आपण वारंवारता असं म्हणतो. त्या वर्गामध्ये जेवढे प्राप्तांक येतात त्या प्राप्तांकाला आपण वारंवारता असं म्हणतो. त्याच्यानंतर बघायचं आपल्याला वर्ग मध्य. बघा समजा हा जर वर्ग घेतला आपण तर वर्ग मध्ये कसा काढायचा ते आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर बघणार आहोत आपण वर्ग मध्य. वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2. खालची मर्यादा 5, वरची मर्यादा 10 भागिले 2. ह्या पद्धतीने आपण वर्ग मध्ये काढतो. वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2 म्हणजे यांची बेरीज करायची आणि ती येते 7.5. तर याचा वर्ग मध्ये जो आहे तो येणार 7.5. तर अशा प्रकारचे आपल्याला पहिल्या प्रकरण याच्यामध्ये
सराव संच 7.3 मध्ये या प्रकारची गणित आपल्याला सोडवायची आहेत. बघा, आपल्याला दिलेलं 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची वर्ग मर्यादा लिहा. पहिलं गणित आहे. 20 ते 25, 20 ते 7.3 मध्ये पहिलं गणित आहे. 20 ते 25 या वर्गाची खालची व वरची मर्यादा लिहा. असा सोपा प्रश्न तुम्हाला 1 गुणासाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. तेव्हा तुम्ही लिहायचं आहे खालची वर्ग मर्यादा, खालची वर्ग मर्यादा, त्याचं उत्तर आहे आणि वरची वर्ग मर्यादा. खालची वर्ग मर्यादा आहे 20 पहिली संख्या आणि वरची वर्ग मर्यादा आहे 25. इथे काही डोकं लावायची गरज नाही. अतिशय सोपा असा 1 गुणासाठी विचारला जाणारा हा प्रश्न आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे हा 1 किंवा 2 गुणासाठी विचारला जातो. 30 ते 35 या वर्गाचा वर्ग मध्य काढा. दुसरा प्रश्न आहे 30 ते 35, 35 ते 40, 35 ते 40 या वर्गाचा वर्ग मध्य काढा. तुम्हाला वर्ग मध्यचं सूत्र माहिती आहे. वर्ग मध्य अतिशय सोपं गणित आहे. वर्ग मध्य बरोबर वर्गाची, हे लिहायचं आहे पूर्ण, वर्गाची खालची मर्यादा अधिक वर्गाची वरची मर्यादा भागिले 2. आता आपल्याला वर्ग दिलाय 35 ते 40. खालची मर्यादा आहे 35, वरची मर्यादा आहे 40 भागिले 2 म्हणजे येईल 75 भागिले 2. 75 ला 2 ने भाग द्या, 2 6, 1 राहिला, 2 7 14, पॉइंट द्या, 0 घ्या, 2 5 10 म्हणजे त्याचा जो वर्ग मध्य आहे तो 37.5 आहे. असा हा 2 गुणासाठी एक तुम्हाला विचारला जाणारा सोपा प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सारणी पूर्ण करा असा एक प्रश्न विचारतात. नंतरचा प्रश्न आहे सारणी पूर्ण करा.
सारणी पूर्ण करा. आता आपल्याला सारणी काय दिली बघा. पहिला वर्ग दिलाय. पहिल्यामध्ये आहे वर्ग, त्याच्यानंतर ताळ्याच्या खुणा, पहिल्यामध्ये आहे वर्ग, त्याच्यानंतर आहे ताळ्याच्या खुणा, आणि तिसरा आहे वारंवारता. वर्ग, ताळ्याच्या खुणा आणि वारंवारता. आता पहिल्यांदा वर्ग आहे 12 ते 13. वर्ग आहे 12 ते 13. त्याच्यानंतर इथे ताळ्याच्या खुणा दिलेल्या आहेत आपल्याला बघा. 1 2 3 4 आणि 5वी रेषा ही अशी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या आहेत 13 ते 14. 13 ते 14 त्याच्यामध्ये ताळ्याच्या खुणा अशा दिलेल्या आहेत. 1 2 3 4 आणि ही 5वी. 1 2 3 4 आणि ही 5वी. 1 2 3 4 आणि 5. आणि इथे तुम्हाला ब्रॅकेट आहे, हा दुसरा ब्रॅकेट आहे. त्याच्यानंतर तिसरं दिलेलं आहे 14 ते 15. 14 ते 15. आणि इथे तुम्हाला त्याची याच्यामध्ये ही लाईन नाही आहे. चौदा ते 15 आपल्याला इथेही काही दिलेलं नाही. इथेही काही दिलेलं नाही आणि इथेही काही दिलेलं नाही. ते आपल्याला शोधायचं आहे. आणि त्याच्यानंतर 15 ते 16. 15 ते 16 त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 1 2 3 आणि 4 लाईन अशा दिलेल्या आहेत. आणि इथे ब्रॅकेट आहे. आणि तुम्हाला त्याची n बरोबर समेशन नंबर ऑफ f बरोबर समेशन f बरोबर 35 असं दिलेलं आहे. आणि ह्याच्यावरून तुम्हाला हा 3 गुणासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. ह्या गाळलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. आता त्या कशा भरायच्या? एक अतिशय सोपं आहे बघा. हा वर्ग 12 ते 13. इथे ताळ्याच्या खुणा आहेत 5 1 2 3 आणि 5वी अशी आडवी अशी कशी लिहिली तरी चालते. ह्या 5 ताळ्याच्या खुणा आहेत म्हणून याची वारंवारता येईल 5. त्याच्यानंतर इथे बघा हा 5चा बंच आहे, हा 5चा बंच आहे आणि खुल्या 4 आहेत 1 2 3 आणि 4. 5 आणि 5 10 आणि ह्या 4. मग इथे तुम्ही उत्तर लिहायचं आहे 14. त्याच्यानंतर इथे आपल्याला काहीच दिलेलं नाहीये. इथे बघा 15 ते 16 मध्ये 1 2 3 आणि 4 आहे. आता याच्यामध्ये काय येईल हे अतिशय सोपं होतं. हे आपण लिहिलं बघून. आता इथे या 2 गाळलेल्या जागा आपल्याला भरायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे
ही जी वारंवारता आहे त्यांची बेरीज n बरोबर समेशन fi बरोबर 35, म्हणजे सगळ्यांची बेरीज आपल्याला 35 दिलेली आहे. ह्या एकूण वारंवारता आहे 35. तर आपल्याला ह्या बाकी बघा किती आहेत, ह्या 4, ह्या 5 आणि 14, हे होईल 19. 19 आणि 4 23. ही वारंवारता 23 आहे. 23 वजा करा एकूण वारंवारतेमधून, मग येतील 12, म्हणजे इथे जी संख्या येईल ती येईल 12. आणि मग ह्या ताळ्याच्या खुणा आपल्याला इथे हे समजल्यानंतर इथे आपल्याला ताळ्याच्या खुणा 12 करायच्या आहेत. 1 2 3 4 5 1 आणि 2. आता हा प्रश्न आपण पूर्ण सोडवलेला आहे. अशा प्रकारचा एक 3 गुणांचा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येत असतो. आता आपल्याला 5वं गणित एक सोपं आहे. एका शाळेच्या हरित सेनेतील 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या खाली दिली आहे. यावरून अवर्गीकृत वारंवारता सारणी तयार करा. आता वारंवारता सारणीचे 2 प्रकार आहेत. एक अवर्गीकृत वारंवारता सारणी आणि दुसरी वर्गीकृत वारंवारता सारणी. अवर्गीकृत म्हणजे वर्ग आपल्याला वर्ग नसणार आहेत आणि वर्गीकृत म्हणजे त्याच्यामध्ये वर्ग असणार आहेत. तर आपल्याला पहिली जी सारणी आहे ती अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. पहिली जी बघायची आपल्याला वर्गीकृत अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. आता याच्यामध्ये आपल्याला काय केलं, एका शाळेच्या हरित सेनेतील, हे तुमच्या 7.3 मधील 5वं गणित आहे. 45 विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने केलेल्या वृक्षारोपणाची संख्या दिलेली आहे. म्हणजे शाळेमध्ये वृक्षारोपण होतं तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती झाडं लावलेली आहेत हे ह्या सारणीमध्ये सांगितलेलं आहे. विद्यार्थी आहेत 45. पण त्याच्यामध्ये कोणी बघा इथे संख्या दिलेली आहे 3 5 7 6 4 2 वगैरे वगैरे. आणि यावरून आपल्याला अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. आता इथे काय लिहिणार आपण,
पहिल्यांदा वृक्षांची संख्या लिहिणार. सारणी तयार करताना आपण वृक्षांची पहिल्या कॉलम मध्ये येईल वृक्षांची संख्या, दुसऱ्या मध्ये येईल ताळ्याच्या खुणा आणि तिसऱ्या मध्ये येईल वारंवारता. तिसऱ्या मध्ये येईल वारंवार. आता बघा आपल्याला या संख्या दिलेल्या आहेत. 3 पासून कमीत कमी संख्या याच्यामध्ये बघायची आणि जास्तीत जास्त संख्या बघायची. कमीत कमी संख्या आहे 3 आणि जास्तीत जास्त संख्या आहे 7. वृक्षांची संख्या कमीत कमी 3 आहे, मग 4 आहे, मग 5 आहे, मग 6 आहे आणि 7 आहे. आपण हे वितरण सारणी तयार करूया. 5, 6 आणि 7 असा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. हे असं केल्यानंतर आपल्याला प्रत्येक संख्या त्याच्या पुढे लिहिता येईल, म्हणून मी हे आता याच्यामध्ये एक एक संख्या वाचून आपण ताळ्याच्या खुणा करूया. पहिली संख्या आहे 3, इथे एक ताळ्याची खूण करायची. दुसरी संख्या आहे 5, इथे खूण करायची. तिसरी आहे 7, या ताळ्याच्या खुणा आहेत. 6 इथे येईल, 4 इथे येईल. अशा आपल्याला सर्व 45 संख्या आहेत त्याच्या खुणा करायच्या आहेत. त्याच्या आहे नंतर आहे 3 इथे येईल, 5 इथे येईल, 4 3 परत 5 4 7 5 3 नंतर आहे 6 आणि 6 6 6 5 ही 4 कोण झालेले आहेत, ही अशी करायची आहे. 3 4 परत 5 7 3 5 6
4 परत 4 3 5 6 आणि 6 4 3 5 7 3 4 3 4 5 आणि 7 5 7 6 4 3 5 4 4 आणि शेवटची 7. त्या संख्या तुम्ही 45 संख्या दिलेल्या आहेत आणि ती संख्या वाचून आपल्याला ह्या ताळ्याच्या खुणा करायच्या आहेत. मग 3 वृक्षांची लागवड 5 आणि 5 10 विद्यार्थ्यांनी केलेली आहे. 4 वृक्षांची लागवड 5 आणि 5 10 आणि 1 11 विद्यार्थ्यांनी केलेली आहे. 5 वृक्षांची लागवड 11 विद्यार्थ्यांनी केलेली आहे. 6 वृक्षांची लागवड 7 विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि 7 वृक्षांची लागवड 6 विद्यार्थ्यांनी केलेली आहे. अशी ही अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी आहे. आता आपल्याला विद्यार्थी दिलेले आहेत 45. n बरोबर 45. ही बेरीज 45 यायला पाहिजे, तर ही आपली वारंवारता वितरण सारणी बरोबर आहे. येते का बघा. 6 आणि 7 13, 14 आणि 15 ला 5, हातचा 1 1 2 3 आणि 4, म्हणजे n बरोबर 45 आलेलं आहे. म्हणजे ही वारंवारता वितरण सारणी बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला एक 3 गुणांचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. ते अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतर आपण एक वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचं उदाहरण घेणार आहोत. हे आहे अवर्गीकृत वारंवारता वितरण सारणी. ही सोपी आहे. तसं तुम्ही जर लक्षपूर्वक त्या संख्यावर टिक करत गेलात, तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये त्या संख्या दिलेल्या असतात, जी संख्या घेतली त्या संख्येवर पेन्सिलने टिक करत गेलात तर काही चुकण्याचा धोका नसतो त्याच्यामध्ये. आणि हे अतिशय सोपं आहे. फक्त तुम्हाला ताळ्याच्या खुणा हे करायच्या आहेत, एवढं लक्षात ठेवायचं. 4 खुणा झाल्या की 5वी आडवी लाईन मारायची बरोबर. इथे जर चुकलात तर मग ते उत्तर चुकेल. त्याच्यानंतर आपण एक वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी बघणार आहोत. ज्याच्यामध्ये वर्ग केले जातात. आता एक गणित दिलेलं आहे आपल्याला, जे तुमच्या पुस्तकामध्ये
एका गावातील सहकारी दूध संकलन केंद्रावर 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लिटर दूध जमा केले त्याची माहिती खाली दिली आहे. योग्य वर्ग घेऊन वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करा. बघा, गावामध्ये गाई म्हशी वगैरे असतात आणि जे कोणाकडे एक गाय किंवा म्हैस असते, कोणाकडे 2 असतात, कोणाकडे 5 असतात, कोणाकडे 10 असतात. घरामध्ये जेवढं दूध लागतं गरजेपुरतं ठेवून बाकीचं दूध विक्रीसाठी ते घेऊन जातात. त्याचं संकलन करण्याचं एक केंद्र असतं, त्या केंद्रावर ते दूध घालतात. मग ते किती लिटर दूध प्रत्येक 50 व्यक्तींची माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. त्या 50 व्यक्तींनी प्रत्येकी किती लिटर दूध संकलन केंद्रावर जमा केलं ही माहिती आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी तयार करायची आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काही संख्या मी वाचून दाखवतो. 27, 75, 5, 99, त्याच्यानंतर 56, 20, 90, 65, 7, 35 अशा वेगवेगळ्या संख्या आहेत. मग त्याच्यामध्ये कमीत कमी संख्या आपण बघूया. याच्यामध्ये कमीत कमी संख्या आहे 5 आणि जास्तीत जास्त संख्या आहे ती 99 आहे. मग आपल्याला वर्ग जर करायचे असतील तर आपल्याला साधे सोपे आपण वर्ग करूया. हे वर्ग करताना आपण 0 ते 10, त्याच्यानंतर 10 ते 20, 20 ते 30 असे 10 वर्ग तयार करूया आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती लिहिता येईल. मग आपण दूध, पहिला जो कॉलम असेल तो आपला दूध लिटर मध्ये, दूध जे आहे ते लिटर मध्ये, ही जी सारणी तयार करणार आहोत आपण, ही वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी आहे. आता याच्यामध्ये पहिला आहे जो कॉलम आहे दूध लिटर मध्ये, हा वर्ग होईल. हा काय होईल? वर्ग होईल. त्याच्यानंतर येईल ताळेच्या खुणा, ताळेच्या खुणा आणि त्याच्यानंतर येईल वारंवारता. आता जसं आपण तयार केलं होतं ना त्याच पद्धतीने आपल्याला आता वर्ग घेताना आपल्याला 0 ते 10, ते 10 ते 20, 20 ते 30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100 अशा प्रकारचे आपल्याला वर्ग घ्यायचे आहेत. आता पहिली संख्या दिली आपल्याला, हे आपल्याला व्यवस्थित स्पष्ट ह्या वर्गामध्ये लिहिता यावं याच्यासाठी आपण हे रेषा मारणं गरजेचं आहे. पहिली आहे 0 ते 10, 10 ते 20, त्याच्यानंतर 20 ते
30, 30 ते 40, 40 ते 50, 50 ते 60, 60 ते 70, 70 ते 80, 80 ते 90 आणि 90 ते 100 ही लास्टची लाईन. 90 ते 100 अशा प्रकारे ही आपली वारंवारता वितरण सारणी तयार होईल. आता आपण एक एक संख्या 50 संख्या आपल्याला पहिल्यासारख्याच मोजायच्या आहेत. पहिली संख्या आहे 27, ती ह्याच्यामध्ये येईल 20 ते 30 मध्ये. दुसरी 75, ती ह्याच्यामध्ये येईल. तिसरी 5, ती ह्याच्यामध्ये येईल. चौथी 99, ती ह्याच्यामध्ये येईल. 70, ती ह्याच्यामध्ये येईल. 12, ती इथे येईल. 15, ती पण इथे येईल. 20, ती याच्यामध्ये येईल. त्याच्यानंतर 30 इथे येईल. आणि अशा प्रकारे आपल्याला तुम्ही सांगितलंय प्रत्येक 50 संख्या आहेत आणि मग ह्या अशा प्रकारे हे ताळ्याच्या खुणा तयार करा. आता याच्यामध्ये आपल्याला दोन हे येतात संख्या. जर 20, 20, 30, 30 दोन ठिकाणी आहेत. याच्यामध्ये दोन्ही प्रकारे आपण घेऊ शकतात. एक वर्गाचा अप्पर लिमिट आणि वर्गाचं लोअर लिमिट. तुम्ही एक तर सुरुवातीला घेतलं तर ते ही संख्या 20 सुरुवातीची घ्यायची ठरवली तर मग सगळ्यामध्ये तसंच करायचं. त्याला इन्क्लुडिंग लोअर लिमिट असं म्हणतात. आणि जर समजा शेवटी घ्यायचं ठरवलं तर मग सगळ्यामध्ये तसंच करायचं. तो एकच नियम कुठेतरी लावायचा आणि ह्या पद्धतीने तुम्ही आता हे मी करत बसलो तर ह्याला खूप वेळ लागेल. आणि मग ह्या 50 संख्याचं असं फक्त लक्षात ठेवायचं. 4 ताळ्याच्या खुणा केल्या की 5वी रेष आडवी करायची आणि ही वारंवारता वितरण सारणी तयार करायची. ज्या ताळ्याच्या खुणा येतील ती याच्यामध्ये वारंवारता लिहायची आणि शेवटी जी बेरीज आहे ती वारंवारतेची बेरीज इथे लिहायची. हे तुम्हाला मी घरी करण्यासाठी देत आहे. तुम्ही सोडवून पहा. अतिशय सोपं आहे. फक्त संख्या बघून खुणा करायच्या आहेत. फक्त लक्षात ठेवायचं तुम्ही इथे पण 10 आहेत, इथे पण 10 आहेत. जर आपण शेवटच्या ह्याला वर्गामध्ये घ्यायचं ठरवलं तर सगळ्यामध्ये शेवटच्यासाठी घ्यायचं. त्याला इन्क्लुडिंग अप्पर लिमिट म्हणतात किंवा इन्क्लुडिंग लोअर लिमिट. पहिल्या घ्यायचं ठरवलं तर पहिल्यामध्येच घ्यायचं. आणि अशा प्रकारे तुम्ही हे मला वाटतं तुम्ही घरी सोडवू शकाल. आज आपण वर्गीकृत आणि अवर्गीकृत दोन्ही वितरण सारण्या पाहिल्या. त्याच्यानंतर वर्ग म्हणजे काय पाहिलं, वारंवारता म्हणजे काय पाहिलं आणि वर्ग मध्य म्हणजे काय तेही पाहिलं. ही जी गणित आहेत तुम्ही याचा सराव करायचा आहे तरच तुम्हाला ती जमणार आहेत. आता याच्यामध्ये तुम्हाला मी आणखी काही गणित सोडवण्यासाठी घरी देणार आहे. त्याच्यामध्ये उदाहरण संग्रह 2.3 मधील 8वं गणित जे आहे वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी ते सुद्धा तुम्ही सोडून पहा. धन्यवाद.